करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब। मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत, मात्र मला न्याय मिळाला। करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार। अभिनेते सुरक्षित नाहीत, नेते सुरक्षित नाहीत, पोलीस काय करतात? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा। भाजपनं मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा गंभीर आरोप।